माडवे तुम्ही काय काम करतात हो युट्यूबर पेक्षा तुमचं ट्यूबर खूप मोठं चालते काय गीतं तुम्ही वाजवतात आज वाटते की आदिवासी समाजाच्या मॅचेस आहेत जबरदस्त मला वाटते पडत्या पावसामध्ये अभ्यास केला गाणे तुम्ही संपूर्ण घेतलीत आणि आज वाजवतात जबरदस्त गाणे तुम्हाला बघायला मिळतात माझ्या आदिवासी बांधवांचं युट्यूबवर जेवढं नावं तुम्ही केल्यात तशा पैसे गाणं बघायला मिळतात पुन्हा राऊंड विकेट मारा करतोय चेंडू टटवलाय उंची गाठलाय चेंडूच्या माठीमागे खेळाडू जातोय करापुसा दॅट्स अ फील्ड मिसफिल्डिंग आणि इथे झेल सुटला गेलाय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांशी जो विचार केला एकच धाव बघायला मिळते माफ करा एकच धाव काय सुंदर कॅरी केलं झेल सुटला गेला पण चेंडूवर नियंत्रण केलं आणि एका धावांची धावसंख्या होते ती 9 धावा पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं असणारे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर यानंतर बाकी तुम्हाला 3-5-4चं कॉम्बिनेशन बघायला मिळेल यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहात ओम साई नेटवर्क चेंडू कॅरी केला आहे पुन्हा त्याच खेळाच्या पाठीमागे चेंडू जातो आणि पुन्हा चुकी करणार यावेळेला बाकी कम्प्लिटली ब्युटिफुल कॅच निरीक्षण केलं कम्प्लिटली बॅलन्सिंग केलं आणि जबरदस्त झेल घेतला गेलाय आणि हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला कॅच कोण घेतला नावाच्या खेळाडूकडनं चला अक्रॉस करा 30 यार्ड सर्कलमध्ये मित्रांनो करा देणार नाही आम्हाला तुम्हाला आम्ही ही पण पडत सांग बेस पण आमची संघ हालत कवडी झाली कोडं संघ बक्षीस ठेवायची कोडं संघ सायकल ठेवायची न कोडं संघ जो सगळ्या संघ युट्यूबचा नजरानं कसा वाचवायचा पाणी पडला रे पडला सांगा आमची धारंबळ झाली पण खरोखर तुमचं कौतुक बानो स्टेजवर आरामात खेळा पडू नका तुमच्या वडिलांदेखील क्रिकेट खेळायचं त्यांना खेळून द्या आनंद घेऊन द्या आणि आमचे मॅनेजर बघा किती सुंदर जसं काय साऊथमध्ये असं बघायला मिळतंय सकाळच्या सत्रामध्ये बघितलं ओळखलं नाही पण आतापैकी लोक म्हणतात की कुठून आलेत मग मी म्हटलं की स्वप्नील भाऊचं सर्व व्यवहार सांभाळणार आहे मग ते वाडी असो तुम्हाला संपूर्ण मटेरियल सप्लायर असं सगळं पाहणार आहे आता बाकी न्यू बॅटर गेलाय तो पराग पहिलं षटक संपलं 9 धावा आता बाकी तुम्हाला फील्ड डिस्टिंक्शन बदलली गेलं 3 खेळाडू 5 खेळाडू सर्कलच्या बॅट 3 खेळाडू ऑन साईडला दिसतात लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर हे 5 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात फाईन लेग थर्ड मॅन गली आणि एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळतात बॅकफुटला गेलाय चेंडूला कट केलाय चेंडू जाडू डीप कव्हरच्या रिझनला इथे बाकी शॉर्ट कव्हरचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एकच धाव बघायला मिळते एका धावांची धावसंख्या होते 10 यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळणारा सामना मुंडवाळी विरुद्ध राणीशिगाव इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे 4 षटकं झाले की टॉस केला जाईल त्यानंतर बाकी दांडीपाडा एकाचा 7 बी दांडीपाडा संघ देखील मोठा बघायला मिळतो विरू बाबरेचा 7 बी संघ बघायला मिळेल मग उमरसार पारडी आणि संघर्ष चिंचणी म्हणजे एका साईडला गुजरात आणि एका साईडला डहाणू चिंचणी असा संघर्ष बघायला मिळेल ओ गुड बॉलिंग चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातो यावेळेला बाकी चेंज ऑफ पेसचा मारा पाहायला मिळाला काय जबरदस्त क्रिकेट राहिलं 2 लाखाची मॅच बाकी राहिली नंतर बीजेपीचं 1 लाखाची पालघरमध्ये मॅच होती ती बाकी राहिली कुडणमध्ये 1 मॅच भरायची होती ती बाकी राहिली पावसामुळे 3 टुर्नामेंट चांगल्या क्रिकेट रसिकांच्या गेल्या पण त्या आणि एक अजून ऑरेंज चषक राहिली हे 4 तुम्हाला टुर्नामेंट पुढच्या वर्षी बघायला मिळेल पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रशांत नावाचा गोलंदाज तारापूरकडनं गोलंदाजी करतोय बॅकफुटला गेलाय कट केलाय चेंडू जातोय पॉईंटच्या रिझनला इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण केलं कव्हरचा खेळाडू थ्रो करेपर्यंत पाहायला मिळेल गुड थ्रो पण इथे बाकी बघायला मिळेल अपील केलाय पण सुरक्षात्मक आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय जबरदस्त फिल्डिंग अँड थ्रो बघायला मिळालं आणि 2 धावा फलकावर लागतात 2 धावांची धावसंख्या होते ती 12 धावा आमचे लाडके आमदार तुम्हाला बघायला मिळत आहेत आमचे चुरी साहेब बघायला मिळत आहेत आदरणीय संजय पाटील बघायला मिळत आहेत आदरणीय प्रभाकर पाटील साहेब तुम्हाला बघायला मिळत आहेत बोईसर विधानसभेचे आमदार बघायला मिळत आहेत आमचे किसन दुबळा साहेब बघायला मिळत आहेत इथे बाकी इन एज लागते आणि चेंडू जाते शॉर्ट मिड ऑफ 1 धाव बघायला मिळते सुशील चुरी साहेब बघायला मिळत आहेत वसंत चव्हाण साहेब बघायला मिळत आहेत मनोजी संखे साहेब माजी पंचायत समिती उपसभेवर बघायला मिळतात माजी उपसरपंच परनाळी हे तुम्हाला बघायला मिळत आहेत कुंदनजी संख्या बघायला मिळत आहेत राडू नुबाणा बघायला मिळत आहेत असे असंख्य मान्यवर तुम्हाला तिकडे बघायला मिळतात तिथे तर तुम्ही बघायला वैधवी वाढण बघायला मिळत आहेत चेंडू एनडीआर हवाई सफरला गेलाय चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय डीप लॉंग ऑनच्या रिझनला सोपा झेल पकडला गेला आणि इथे होतं विकेटचे पतन डीजे ऐकूया गाणं
मित्रांनो घाई करा प्लीज, जेवढं सहकार्य तुम्ही कराल ना तेवढी मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल। यानंतर बाकी दोन संघात तयार राहायचं, एका साईडला दांडेपाडा मुंडवाडी आणि एका राणी शिगाव तयार राहायचं आहे। इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, सुपर 8 क्वार्टर फायनल सामना असेल आणि मग 4 टीममध्ये पुन्हा लॉस टाकले जातील। तारापूर संघ मनापासून तुमचं कौतुक करतो, सहकार्य तुम्ही करताल, प्रत्येक संघाला विनंती आहे। चला इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे ना, तिसरं षटक सुरू आहे, धावसंख्या आहे ती 14। जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला, एका साईडला मान हा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला विचार केला तुम्हाला तारापूरचा संघ बघायला मिळेल। लो स्कोरिंगमध्ये देखील मॅच बघायला मिळेल, कॅचेस विन द मॅचेस, परफेक्ट लाईन अँड लेंथ, उत्कृष्ट गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्रक्षण हे तुम्हाला तारापूर संघाकडून बघायला मिळेल। सातत्यपूर्ण कुडणीच्या मैदानावर प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा हा बाकी संघ उचलतोय आणि यातील विजेता संघ बाकी चौथा राऊंड डेदाळे संघाबरोबर खेळेल। पुरेशा गोलंदाज बघायला मिळतो सचिन, फुलटच चेंडू, सरळ चेंडू ढाडला गेला डीप मिड विकेटच्या रिझनला, एक धाव पूर्ण होते। डिस्कलेक्टचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत दुसरी धाव देखील बघायला मिळते आणि या 2 धावांशी जर विचार केला धावसंख्या होती ती 16 धावा। संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण उत्कृष्ट बॅटर, कोण उत्कृष्ट गोलंदाज, कोण मॅन ऑफ द सिरीज, कोण फिल्डर आणि कोण लकी विजेता प्रेक्षकांमधला, त्याच्या सर्व आमचे युट्यूबर, स्कोरर, आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवर आहे, प्रत्येकाची नावं घेतली जाईल, खेळाडूंची नावं देखील घेतली जाईल आणि त्यातील मग लकी विजेता ठरवलं जाईल। मागच्या मॅचमध्ये सचिनने 5 विकेट काढले, सुंदर गोलंदाजी हाताळताना गोलंदाजाला आपण पाहिलं। ऑफस्टमचा चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू गेला सरळ फाईन लेगच्या रिझनला, दिस इज अ लेमन कट, ह्याला आपण म्हणतात ना लेमन कट का म्हटलं जातं, माणूस पहिलीच्या काळामध्ये सोडा आणि लेमन असायचं, मग एकमेकाला फोडण्यासाठी रिंग वापरायची आणि 2 मिश्रित केलं की मग सोडा लेमन वरती यायचा, म्हणून या बॅटरला लेमन कट असं म्हटलं जातं। बघा कशा पद्धतीची नावं कधीच्या काळामध्ये दिली गेली ते बघायला मिळते। एक उत्कृष्ट दर्जाचं आयोजन, वन ऑफ द बेस्ट डिसिप्लिनेटेड, बघा मैदानावर कुठेही धूम्रपात दिसत नाही आहे, किती सुंदर आयोजन बघायला मिळते, काय कौतुक करावं या आदिवासी बांधवांचं। ओहो, चेंज ऑफ पेस, फलंदाज पुढे आला, चेंडूचा टप्पा खूप टप्प्याचा केला, ह्याला म्हणतात ना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आपण अक्कल दाखवलाय आणि ते काम करायला बघतं। सचिन नावाचं क्रिकेटचं वादळ हे मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळते, सचिन नावामध्ये सर्वस्व दिले गेले हो। सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचं दैवत ज्याला मानलं गेलं, ज्या दिवशी क्रिकेट सोडलं मैदानावरचे पाया पडले आणि असंख्याच्या हाताच्या डोळ्यात अश्रू आले, कोण विसरू शकतो तो क्षण। गुडला स्पॉटवरनं वेगळ्या धाटणीचा यावेळेला जबरदस्त गोलंदाजी करतायत, काय क्लास अँड सुपर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, दिस इज अ समरम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना की चेंडू पडल्यानंतर पुन्हा सेव कशा पद्धतीने बघायला मिळते। गुड बॉलिंग ट्रॅक, कुडण संघाचं मनापासून मी कौतुक आहे। तारापूर संघ माफ करा, नॉट कुडण, पण तारापूर संघ सुंदर गोलंदाजीचं पुस्तकन तुम्हाला इथे बघायला मिळते। पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू राईट आर्म और विकेट मारा करतोय आणि फलंदाज आहे तो पराग। इथे बाकी स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो, 3 चेंडू डॉट गेल्यानंतर चौकार पाहायला मिळेल का, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, खणखणीत चौकार। वगैरे शिरवाचं लागते, मग थोडीशी गुजराती बघायला लागते, मग आमच्या आदिवासी गीत अशी गाणी करतात, काय काय बघायला मिळते। उत्कृष्ट डीजे ऑपरेटर, मला वाटतं ही सायकल तुम्हाला दिली पाहिजे। ओ चांगली कट केला, चेंडू कव्हरच्या रिझनला जातो, इथे बाकी डीप कोर्टचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जाईपर्यंत 1 धाव बघायला मिळते, बघता देखता दुसरी धाव देखील पूर्ण मध्ये, गुड थ्रो, चांगलं थ्रो तिकडे बघायला मिळालं आणि 2 धावांशी विचार करता धावसंख्या होते ती 23 धावा फलकावर लागल्या, 3 षटकं 23 धावा। चला घाई करा, खरोखरच तुम्ही 13 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकले, सुंदर काम केलंय, कारण तुम्ही जेवढं काम कराल ना तेवढं 4-4 षटकाला मॅचेस तुम्हाला खेळायला बघायला मिळतील, चांगलं क्रिकेट बघायला मिळेल। जाऊया आजचं डीजे ऑपरेटर, काय सुंदर आदिवासी गीतं बघायला मिळतं, सुपर। तनिष नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, 3 षटकं आणि 24 धावा आहे फलकावर लागल्यात, 23 आहेत माफ करा 23। शेवटचं षटक, जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केले गेला, काय सुंदर, वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑर्गनायझर किशोर धोडी अँड टीम,
कावराम काका स्मृती चषक आपण बघतात, ज्यांनी समाजासाठी सर्वस्व सोडलं, आयुष्य घाट लावलं असं व्यक्तिमत्व पुढे सरसावलेत. ऑन ड्राईव्ह बघायला मिळतं, सरळ चेंडू जातो डीप राऊंडच्या रिझनला. इथे बाकी ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण, जबरदस्त ऑफर तुम्हाला बघायला मिळते. रानावनामध्ये राहायचं, लाकूड तोड्यासारखं काम करायचं, ही पूर्वीची गाथा होती फक्त आदिवासी बांधवाची. पण आता ते दिवस राहिलेले नाही आहे. आता आदिवासी समाज तुम्हाला डॉक्टर बघायला मिळतात, तहसीलदार कचेरीदार बघायला मिळतात, बँकेचे मॅनेजर बघायला मिळतात, शिक्षकी पेशामध्ये बघायला मिळतात. काय सुंदर जबरदस्त आयोजन तुम्हाला बघायला मिळतं. यानंतर बाकी टॉस केला जाईल, एका साईडला मुंडवाले आणि एका साईड राणी शिगाव. पुढे सरसावलेत, गुड बॉलिंग, लेग ब्रेकचा चेंडू टाकला गेला. फलंदाज आल्यानंतर चेंडूला आखूट टप्प्यात टाकला गेला, फलंदाजापासून दूर ठेवलं आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. काय टीम बघायला येते, काय मॅनेजमेंट बघायला मिळते. मनामध्ये आकांक्षा उत्कंठा आणि प्रत्येकजण सायकली बघतात, सायकल कोणती घ्यायची असं विचार करतात खेळाडू. पुन्हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तेजस तनिष. गुड बॉलिंग, इथे बघा चेंडू टटवला, चेंडूच्या पाठीमागे खेळ जाईल. ओ गुड कॅच, जबरदस्त क्षेत्ररक्षण. तारापूरच्या किल्ल्यामध्ये राहायचं, उंच उंच नाळ्याकडे पाहायचं, समुद्र किनारी जायचं आणि आकाशामध्ये झेल कसं पकडायचं हे तुम्हाला तारापूर संघाकडनं बघायला मिळते. ब्युटिफुल फिल्डिंग. छोटा कर्णधार तुम्हाला बघायला मिळतोय. बघा कशा पद्धतीचं मान संघाने काम केला. मान म्हटलं की तुम्हाला डीमार्ट बघायला मिळते, मान म्हटलं की तुम्हाला थीम कॉलेज बघायला मिळते. अशा मान म्हटलं की तुम्हाला बंगलो सिस्टम बघायला, मान म्हटलं की श्रीनिवास पार्क, मान म्हटलं की युनियन पार्क, असे मोठमोठे चांगले काम त्यांच्याकडे बघायला मिळते. ओ बॅटची एज घेतला, इथे बाकी जबरदस्त बॉलिंग तुम्हाला बघायला मिळते. काय सुंदर क्लास टेम्परमेंट वापरला गेलाय तारापूरच्या संघाच्या खेळाडूकडनं. जबरदस्त बॅटिंग लाईन होती पण तिकडे कॉलअप झालाय आणि गडी बाद झालाय. चला किशोरजी आपण तयार, याचं टॉससाठी यायचं आहे. मुंडवाईचे कर्णधार ऑलरेडी रेडी झालेत. मुन्ना कांबळे, यस थँक्यू सो मच. हा काय गाणं वाजवलं आहे ना बघा, किती पुंदर त्यांचं आवड कशी बघा. राणी शिगाव आहेत. ओके या मुंडवाडी संघाचे कर्णधार झाले. जबरदस्त मॅच इकडे बघायला मिळेल. सामना जिंकतील तसे प्रेक्षक गावातून निघतील. जेवून ओटावर बसलेत, फक्त जिंकलेत की नाही हे तर मेसेज कळवायचा आहे.
एका साईडला ज्यांनी संपूर्ण विश्व गाजवला तो स्पिनर बघायला मिळतोय. सुपअप. हे दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघ आमचीच आहेत, सर्व संघ आमचे आहेत. आणि बघा न सांगता आमचे भाऊ देखील आले, त्यांना चॉईस करते. या एका साईडला भाऊ, एका साईड राणी शेगाव आणि एका साईडला मुंडवाळी हा संघ बघायला मिळतोय. चॉईस केली जाते. चला कॉल तुम्ही करतील. छाप काटा आहे, काटा कॉल केलाय, जाऊन द्या जे असेल ते. काटा आलाय, टॉस आपण जिंकलाय. काय घेणार? बॅटिंग घेणार. पहिले करण्यासार तुम्ही आज बघितले की तुम्ही बॅटिंग घेतलंय. का बॅटिंग घेतलंय? कारण की या ग्राउंडवरती जास्तीत जास्त चेस होत नाही. जास्तीत जास्त चेस होत नाहीये. काही व्यूहरेशन आखल्यात का की तुम्ही किती धावा करणार, त्याला कशा टार्गेटने पुढे जाणार? हो, आम्ही 4 ओव्हरमध्ये 40+ करायचा प्रयत्न करू. त्या दिवशीच्या संघामध्ये आणि आजच्या संघामध्ये काही बदल आहेत का? हो, 2-3 प्लेयर बदलायचे. ओके. आणि ओव्हरऑल ह्या टुर्नामेंट बद्दल आणि ह्या आयोजनाबद्दल तुम्ही म्हणा, एवढ्या वर्षात तुम्ही मॅचेस खेळतात, ह्या वर्षीची ही मॅचेस करतात, तर ह्या मॅचेसचं वेटेज आणि ह्या ऑर्गनायझर या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आहे किशोर भाऊकडनं. थँक्यू सो मच. आपण थांबा, जाऊ नका. आपली जर टॉस जिंकलं असतं आपण काय घेतलं असतं? आम्ही पण बॅटिंग घेतली असती. तुम्ही सातत्यपूर्ण दोघं मुखावर खेळतात, एकमेकांना एकमेकाची आयडिया कोणता चेंडू कुठे टाकणार असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आता तुम्ही त्याला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्यामध्ये आज काही बदल आहेत का? त्या दिवशी संघामध्ये तुम्ही बघायला मिळेल, पण तुम्ही जर म्हटलं की तुम्ही 3-4 लोक आहेत आणि समाजामध्ये धबधबा पण नुकतीच झाले नंदुरबारमध्ये टुर्नामेंटच्या नावावर चांगला प्रयत्न विजय संपादन केलं आणि एकंदरीत तुम्हाला म्हटलं की तुम्हाला देखील या खेळाचा अनुभव आहे, ह्या मैदानाचा अनुभव आहे. मुन्ना म्हटलं की म्हणजे दोन्ही संघ या एकंदरीत मैदानावरचे खेळणारे संघ तुम्हाला बघायला मिळतात. काय एन्जॉयमेंट आणि काय आशा बाळगुणात या 5 सायकलीपैकी एखाद्या सायकलवर तुमची नजर आहे की नाही? हो आहे. ओके, यस. आणि ओव्हरऑल पाऊस पडल्यानंतर ही विकेट जर म्हणाल त्या विकेटवर तुम्ही काय म्हणाल? कशा पद्धतीची गोलंदाजी मुंडवाळीकडनं आहे? मुंडवाईकडून तर आम्हाला माहीत आहे कसं ते लोक हे करतात, ते आम्ही बघू. थँक्यू सो मच. एका साईडला मुंडवाळी आणि एका साईडला आपण संघ बघितलात, तुम्हाला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे एका साईडला राणी शिगाव. टॉस जिंकलाय मुंडवाळी संघाने आणि प्रथम फलंदाजी घेतलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जे तारापूर संघाला मला वाटतं 29 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. साहिल बसा, थोडं समालोचन करा, मग पुढच्या समालोचनासाठी पुन्हा मी येतोय. यस, वळूयात सामन्याकडे. साई 11 मान आणि तारापूर 11 हे दोन संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. यापुढे आपण दीपक सरांना ऐकत होतो. खूपच असं सुंदर समालोचन, मुख्य समालोचक म्हणून कार्यरत आहेत या टुर्नामेंटमध्ये. तारापूर संघाला जिंकण्याकरिता 28 धावेची गरज असणार आहे. लो स्कोरिंग हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय साई 11 मान आणि तारापूर या दोन संघादरम्यान. मान संघाकडून गोलंदाजी करिता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे, तो म्हणजेच विशाल. सलामी जोडी मैदानात एंटर होत असताना तारापूर संघाकडून मनोज आणि यशची. पाहूया पहिल्या षटकातील पहिला चेंडू. गलीच्या क्षेत्रात मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना धाव मात्र घेतलेली नाहीये. डॉट चेंडू येतोय. जिंकण्याकरिता 28 धावेचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. फलंदाज मनोज ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये मात्र लवकर बाद झाला होता. या सामन्यामध्ये मात्र विकेटवर जास्त वेळ काढावा लागणार आहे, कारण की सुपर 8मध्ये क्वालिफाय होण्याकरिता हा सामना सुरू आहे. यावेळेस मात्र फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4. चेंडू मात्र जाचला गेला होता, परखला गेला होता, परंतु पुढील चेंडूवर एक मोठा असा फटका खेळला गेला. फलंदाज मनोज यांच्या फळीतून निघालेला चौकार आपण पाहिला.
यावेळेस पुढील चेंडू सरळ बॅटीने फटका सजवला होता. कट अँड बॉलचा मात्र चान्स होता. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी मात्र निर्माण झाली होती. वेगवान गतीने ट्रॅव्हल करणारा हा चेंडू आपण पाहिला. झेल सुटला आणि त्याचा फायदा उचलत असताना एक धाव ही पूर्ण केली गेली. धावसंख्येचा विचार पाहता 5 धावा या फळकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्याकरिता 28 धावेचा पाठलाग करायचा आहे आणि या दोन्ही संघामधून जो संघ विजयी होणार आहे तो संघ मात्र थेट सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. आणि या पुढील होणारा सामना तो म्हणजेच मुंडवाडी आणि राणी शिगाव या दोन संघांदरम्यान रंगणारा पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण अनुभवणार आहोत. मुंडवाडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि राणी शिगाव संघाला आमंत्रित केलं गेलंय क्षेत्ररक्षणाकरिता. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. पहिली षटक मैदानात सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. 5 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत आणि पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा विशाल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक करत होता. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता आणि किपरच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू डॉट बॉल मैदानात पाहायला मिळतोय. या डॉट बॉल निशी मात्र धावसंख्या स्थिरावलेली 5 या अंकावर. पहिल्या षटकाचा विचार केला. 5 चेंडूचा खेळ आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा विशाल सज्ज. यावेळेस आपटलेला चेंडू होता हाफ ट्रॅकर चेंडू आणि याला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पोचून दिला जाते. सीमारेषा बाहेर 4 धावे करता. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. एका षटकाच्या समापनानंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 9 धावा. पहिल्या षटकात तब्बल 2 चौकार ठोकले गेले. 3 डॉट चेंडू पाहायला मिळाले. 1 सिंगल धाव. अशा प्रकारे 9 धावा या फळकावर पाहायला मिळतात. जिंकण्याकरिता 28 धावेचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. बघूया पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केले जात आहेत. मिस्टर महेश आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इकडून जर जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळले गेले तर मात्र प्रेशर पुन्हा एकदा निर्माण केलं जाऊ शकते तारापूर संघाजवळ. पाहूया. नऊ धावा फडकावर आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकण्याकरिता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर महेश सज्ज होतोय. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता हा सामना मात्र सुरू आहे. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हलकसं फंबल पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेलेत. धावसंख्येत 2 निभर होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 11 या अंकावर. 11 रन्स ऑन दी बोर्ड. सलामी जोडी मैदानात खेळत असताना मनोज आणि यशची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज आता मात्र रंगात आलेत. चांगल्यापणे मात्र फलंदाजी केली जात आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला गेलाय. विशाल त्या ठिकाणी तैनात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या एकीने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 12 या अंकावर. लो स्कोरिंग मॅच आपल्याला मैदानात पाहायला मिळते. जिंकण्याकरिता फक्त 28 धावेचा पाठलाग करायचा आहे. सध्या तरी तारापूर संघाने आपलं वर्चस्व निर्माण केलंय या सामन्यामध्ये. बघूया साई 11 मान संघ कशा प्रकारची खेळी आता मात्र करतोय. दरम्यान पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर महेश. यावेळेस हळूवार गतीने चेंडू फेकला होता. फुलटॉस चेंडू होता. फटका सजवला गेलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली गेलाय. 13 धावा फळकावर पाहायला मिळतात. काळूराम काका स्मृती चषक 2025चा हा पहिला वर्ष या टुर्नामेंटचा. पावसामुळे मात्र आपण हे सामने स्थगित केले होते, परंतु आज पुन्हा एकदा या टुर्नामेंटला सुरुवात झाली आणि अंतिम दिवस आजचा पाहायला मिळतोय.
यावेळेस फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, 4 धावे. केला धावसक्यात जाऊन पोहोचलेले आहे ती म्हणजेच 17 या अंकावर. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण केला जाईल. धावसक्यात 2 निभर पाहायला मिळेल. धावसक्यात जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 या अंकावर. 19 रन्स ऑन दी बोर्ड. सलामी जोडी मैदानात पाहायला मिळते मनोज आणि यशची. दोन्ही फलंदाज मात्र सुंदरपणे धावसंख्या काढताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा विचार पाहता 5 चेंडूचा खेळ समापनाला गेलाय. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फटका सजवला गेलाय. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला जाते सीमारेषा बाहेर, 4 धावेकरिता. राणी शिगाव आणि मुंडवाडी या दोन संघादरम्यान मुंडवाडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलाय आणि राणी शिगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षणाकरिता आमंत्रित केलं गेलंय. यावेळेस पुढील चेंडू फटका सजवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, सुंदर झेल टिपला जाईल. असं वाटलं होतं की दोन्ही फलंदाज सामना विजयी करून देतील, परंतु यश हे मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झालेत आणि आपल्या तंबूच्या आसरेला परतत असताना आता मात्र येणारा नवीन फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. यस, नवीन फलंदाज आविष्कार मैदानात गेलाय. मनोज आणि आविष्कारची जोडी मैदानात पाहायला मिळते. जिंकण्याकरिता अजूनही उर्वरित 5 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. 11 चेंडू आणि 5 धावेची गरज सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्याकरिता. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ही टुर्नामेंट लाईव्ह पाहू शकतात. आजचा हा अंतिम दिवस, लवकरच आपल्याला मात्र माहीत पडणार आहे कोणता जो संघ असेल तो मात्र या सामन्यामध्ये जिंकून मात्र टॉप 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. यावेळेस सुंदर फटका खेळला गेलाय, चेंडूला पोहोचून दिला जाते सीमारेषा बाहेर, 4 धावेकरिता. ते विजय प्रस्थापित करण्यासाठी तारापूर 11 संघाला बघूया. यावेळेस घुटना टेक और तमाशा देख आणि मॅच फिनिश होते. तारापूर 11 संघाने हा सामना विजय केलाय. खूप खूप अभिनंदन तारापूर 11 संघ. आपण 8वा संघ आपला बनलेला आहे. त्यांनी मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलाय. या पुढील होणारा पहिला क्वार्टर फायनलचा सामना मुंडवाडी आणि राणी शिगाव या दोन संघादरम्यान आणि समालोचनाकरिता मी आमंत्रित करतोय आमचे मुख्य समालोचक दीपक संके सरांना.